नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. किती छान मेहंदी आली ना. आज माझ्या लेकीनं माझ्या हातावर मेहंदी काढली आणि आज आहे भावाचा उपवास. आम्ही हा उपवास करतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास असतो. पण आठवड्याची तयारी तर करायचीच असते आणि बाजार होता काल बाजारातून आले आणि बाकीचं सगळं काही आवरून ठेवलं होतं. पण ज्या भाज्या नीट करायच्या होत्या किंवा कोथिंबीर ते तसंच ठेवलं होतं. म्हणलं आता उद्या सुट्टी आहे तर उद्या नीट करून ठेवा. मग आज त्या म्हणलं उपवास पण आहे, कारण उपवास असला की खिचडी हाच सगळ्यांचा आवडता पदार्थ असतो. म्हणजे की मुलींना जास्त स्वयंपाक करायची गडबड नसते. बाकीचा स्वयंपाक बाकीच्यांना तर करावाच लागतो. त्यामुळं म्हणलं आता ही भाजी नीट करून ठेवावी आणि मग राहिलेलं बाकीचं काम करावं. आणि आम्ही लहान होतो तेव्हा तर आदल्या दिवशीच मेहंदी काढण्याचा खूप गोंधळ असायचा सगळ्यांचा, कारण सगळ्या बहिणी वगैरे सर्वजण आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस कुणाची जास्त रंगती, कुणी किती छान काढली हेच चालू होतं. पण आता एवढं असं काढू वाटत नाही. पण म्हणतात की काढायला पाहिजे मेहंदी. मग आता काढायची, संध्याकाळी काढली म्हणजे ती थोड्या वेळ तरी ठेवता येते. तसं तर मुलींचं दिवसभर चालू होतं, कोण घ्यायचा, पुसायचा, परत काढायची असलंच चालू होतं. कारण त्यांना जास्त वेळ हाताला मेहंदी लावून ठेवून काय बसता येत नाही. आणि मग दिवसभर तर खिचडी खाल्ली, म्हणजे खिचडी केली होती. मग आता संध्याकाळी तर खिचडी परत खाता येत नाही, कारण हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. म्हणून मग असा छान बटाटा केला आणि केळी तर आणलेलीच होती, त्याच्यासोबत फराळ करून घेतली. आणि मग मेन म्हणजे संध्याकाळची भांडी घासून ठेवली, का तर सकाळी सणाचा स्वयंपाक करायला जास्त गोंधळ उडणार नाही. आणि त्यानंतर दुर्वानी तर स्वतः आज पहिल्यांदा स्वतःच्या हातावर मेहंदी काढली होती. आणि तिला मी म्हणलं, दुर्वा माझ्या हातावर काढते का? मोठीला तर काही या गोष्टीची जास्त आवड नाही, पण दुर्वा अशी काढत असते. आणि तिने मोठीने जरी काढली तरी ती लगेच मेहंदी पुसून टाकते. तिला जास्त वेळ ठेवायला आवडत नाही, काढणार पण लगेच धुवून टाकणार. दुर्वानी तर खरंच खूप छान आज तिच्या हातावर पहिल्यांदाच मेहंदी काढली, पण छान काढली होती. आता म्हणलं माझ्या हातावर पण काढ, तर म्हणली मी काढते मम्मी. मी म्हणलं मला तुला जशी येईल तशी काढ. तर मला म्हणत होती मम्मी मला जास्त छान येत नाही, तुझं तू काढ, तुला छान येते. पण म्हणलं नको, बघते आज तुझी तू कशी काढते ते, तशीच माझ्या हातावर काढ, मला तू काढलेली मेहंदी आवडेल. मग तिनं काढायला घेतली आणि मेहंदी खरंच खूप छान काढली. तिला जशी जमती तशीच काढली, पण मलाही आवडली. आणि माझ्या लेकीने आज माझ्या हातावर पहिल्यांदा मेहंदी काढली, याचा मला खरंच आनंद होता. आणि बघून का होईना, पण तिनं खरंच खूप छान मेहंदी काढली. आपल्या आयांना असंच असतं, आपल्या लेकरांनी कोणती छोटी जरी गोष्ट केली तर ती आपल्याला छानच वाटते. आणि तिला या गोष्टीची म्हणजे बघून कोणत्याही गोष्टी करण्याची आवड आहे, त्यात मलाही खरंच आनंद आहे. आणि मला असं वाटतं, आपल्या सर्व आयांना असंच वाटतं की आपल्या लेकरांनी जे काही केले त्याचं कौतुकच असतं. मलाही आज दुर्वाचं खरंच खूप छान वाटायचं, कारण तिने आज पहिल्यांदा एवढी मोठी मेहंदी तेही माझ्या हातावरती काढली होती. आणि खरंच खूप छान मेहंदी काढली. आणि आता उद्या आहे नागपंचमी, आणि याच गोष्टींनी आपल्या सणांचा आनंद जास्त वाढतो. कारण या सर्व गोष्टी लहान जरी असल्या तरी खरंच खूप छान आणि मनाला समाधान देणारे असतात. असेच साधे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.